जय जगदंब. तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूरला दक्षिण काशी का म्हणतात? आणि साक्षात लक्ष्मी माता वैकुंठ सोडून या करवीर नगरीत का आली? आणि चला जाणून घेऊया आई अंबाबाईचा महिमा. भांडनायक भगवान विष्णूची प्रिय अर्धांगिनी आणि या सृष्टीची जननी, जिला आपण करवीर निवासनी आई अंबाबाई म्हणून ओळखतो. कोल्हापूरची ही भूमी केवळ एक शहर नाही, तर ते सिद्ध क्षेत्र आहे. ज्यावेळी संपूर्ण पृथ्वीवर प्रलय होता, तेव्हा भगवान विष्णू आपल्या हाताने हे क्षेत्र सावरून धरतात. इतके या भूमीचे महात्म्य थोर आहे. पण ही माता वैकुंठातून या कोल्हापुरात का आली? तिचे हे स्वरूप एवढे तेजस्वी का आहे? कथा आहे पुरातन काळातील, जेव्हा कोल्हापूर नावाचा असुराने आपल्या अचाट शक्तीने त्रिलोकावर दहशत माजवली होती. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे तो उन्मत्त झाला होता. ऋषीमुनीची छळ आणि धर्माचा हंस होऊ लागला. तेव्हा सर्व देवांच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली. आदिशक्ती श्री महालक्ष्मी. रूढ झालेल्या देवाने आणि कोल्हापूर सुराने एकामेकांसमोर ठाण मांडले. 9 दिवस अहोरात्र युद्ध चाललेले. अखेर मातेने आपल्या गध्याने त्या असुराचा संहार केला. पण मृत्यूसमयी त्या असुराने मातेची क्षमा मागितली आणि एक इच्छा व्यक्त केली की या नगराला त्याचे नाव मिळावे. मातेने त्याची भक्ती पाहून त्याला आशीर्वाद दिला आणि स्वतः या करवीर क्षेत्रात भक्ताच्या कल्याणासाठी कायमचा वास्तव झाली. अंबाबाईचे हे रूप अत्यंत विलक्षण आहे. तिच्या मस्तकावर शेषनाग आहे, जो रक्षणकर्ता आहे. तिच्या एका हातात महंगुळुंग फळ आहे, जे सर्जनाचे प्रतीक आहे, तर दुसऱ्या हातात गदा आहे, जे दुष्टांचा नाश करतो. वर्षातून 2दा सूर्यदेव स्वतः आपली किरणे मातेच्या चरणावर अर्पण करते. तिची पूजा करतात, ज्याला अर्पण किरणोत्सव म्हणतो. तो निसर्गाने आपल्या जननीला केलेला साष्टांग नमस्कार आहे. काशीमध्ये जे फळ मिळते तेच फळ कोल्हापुरात केवळ दर्शनाने मिळते, अशी या पीठाची माहिती. म्हणूनच म्हणतात, ज्याची कोणी नाही त्याची ही अंबाबाई आहे. संकटाच्या वादळात जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा या माऊलीच्या गाभाऱ्यात एक नवी आशा मिळते. चला तर मग त्या जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आई अंबाबाईचा उदो उदो. तर अंबाबाईची कृपा तुम्हा सर्वांवरती अशीच राहो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा. आणि ज्यांची कुलदेवी आई अंबाबाई आहे त्यांनी पण मला कमेंटमध्ये नक्की मेसेज करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. जय जगदंब, जय अंबाबाई.